नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना जुन्या साडींचा वापर करून एक भन्नाट अशी आयडिया तुम्हाला मी सांगणार आहे बघा. तर त्याच नको असलेल्या साड्याचा कसा यूज करायचा तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि मी काय करणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर माझ्याकडे ना एका ताईंच्या 2-3 साड्या आल्या होत्या बघा. तर त्या साड्या देऊन गेल्या होत्या. खूप दिवस झालं त्यांना द्यायच्या होत्या, तर राहून म्हणजे देऊन गेल्या होत्या. परंतु मी काय ते स्टिच केलेलंच नव्हतं. त्यांना आधीच सांगितलं होतं, तर त्यांनी निवांत वेळेत दे असं सांगितलं होतं. तर त्यामुळे मी काय केलं, आधी त्या साड्या ओपन करून बघितल्या कशा साड्या आहेत, तर ते कसं काय करायचं तिथे मला त्यांनी तशा पद्धतीने सांगून गेलेल्या होत्या. तर त्याआधी ना मी काय केलं, सर्वात आधी साड्यांचे फॉल काढले बघा. ज्या 2 साध्या साड्या होत्या का, तर त्या 2 साड्यांचे ना फॉल मी असेच ओढून काढून घेतले, कारण ते खूप जुने असे झाले असल्यामुळे ती ओढल्यामुळे लगेचच फॉल हातात आले. आणि ह्या साडीचा फॉल तर खूप छान होता आणि व्यवस्थित ह्याचा फॉलसुद्धा खूप चांगला होता. तर त्यामुळं म्हटलं याचा फॉल ना जे दोरा वगैरे कटिंग करायची सुई असते, तर त्यानेच आपण याचा फॉल काढू म्हटलं. आणि ह्याचं लास्टला म्हटलं आधी ह्या 2 साड्या यूज करून झाल्या की नंतर याचं काय करायचं आहे तर ते करते म्हटलं. नंतर याचा एखादा नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेल याच्यापासून काय बनवलं. तर सर्वात आधी ना ह्या 2 साड्या होत्या, ह्या दोन्ही साड्यांचे फॉल काढून घेतले बघा. आणि ही जी एक साडी होती का, ह्या साडीला पण लेस होती. म्हटलं आधी एक साडी यूज करावी आणि मग बाकीच्या 2 साड्यांचं यूज करावा. मग एक साडी एक संपली की मग दुसऱ्या साडीचा यूज करावा. त्यासाठी एकच साडी सध्या तरी मी जवळ ठेवली आणि दुसऱ्या 2 साड्या आहेत का तर त्या ठेवून दिल्या बघा. आणि म्हटलं ह्या एक साडीचंच आपण बघावं आधी किती होतं आहे काय बसतं आहे. तर त्याच साडीसाठी ना, त्यासाठी मी आधी ना ह्या साडीला बघा खालच्या साईडला खूप गोळा झालेली अशी लेस होती. तर ती लेस आहे का, लेसचे काट आहेत का, तर ती पूर्ण साडीची आधी मी लेस काढून घेतली, ओढून काढून घेतली. आणि नंतर बघा अशा पद्धतीने काय केलं, डबल फोल्डेड साडी फोल्ड करून ठेवायची होती. तर बघा एकदा ओढली की लेस ॲटोमॅटिक निघून गेलेली होती, कारण खूप अशी कुठे कुठे शिलाई पण निघलेली होती. यूज करून झालेली साडी होती ही. तर ना बघा मी लेस काढून घेतली आणि ह्याला काय करणार आहे तर या साड्यांपासून ना मी सोफ्यावर जे कव्हर असतात बघा, तर पिलो कव्हर, तर ते बनवायचे आहेत मला साड्यांपासून. जर नवीन साड्या असतील ना तर वरच्या साईडला जरी आपण टाकले ना तरीसुद्धा खूप छान आणि सुंदर दिसतात. तर त्या पैठणी साडीचे सुद्धा खूप छान बसले असते. परंतु मला जवळजवळ 6 ते 7 हे कव्हर बनवायचे होते अशा साड्यांचे. तर त्यामुळे काय केलं मी आहे आणि त्यांना ना जे मेन कव्हर असतं तर त्याच्या आतल्या साईडचं कव्हर पाहिजे होतं. कारण काय होतं, आतल्या साईडचं कव्हर आपल्याला ज्यावेळेस वरचं कव्हर वॉश करायचं असतं तर त्यावेळेस आतल्या साईडला रू वगैरे कापूस असतो, तर तो पूर्ण बाजूला काढावा लागतो, व्यवस्थित बसत नाही काही नाही. तर त्याच्यामुळं ना त्या खूप दिवसापासून मला म्हणत होते मला तशी कव्हर बनवून दे. कारण कधी धुवायला वगैरे कव्हर काढले तर हे असे कव्हर आतल्या साईडला राहिले की वरच्या साईडचे पण कव्हर चांगले राहतात आणि आतल्या साईडला सुद्धा कव्हरमुळे व्यवस्थित असं राहतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं, ते खूप दिवसापासून माझ्या पाठीमागे होते मला बनवून दे म्हणून. पण त्यावेळेस ना मी त्यांना निवांत वेळेत सांगितलेलं होतं. पण शेवटी मग मीच म्हटलं की मीच कॉल केला, म्हणलं खूप दिवस झालं मला म्हटल्या होत्या. प्रत्येक जे 3 कव्हर होते तर ते मोठे होते, 3 छोटे होते. तर तशा पद्धतीने प्रत्येकाची मार्किंग वेगवेगळी होती. तर म्हटलं आधी छोटे जे 3 आहेत का तर ते 3 मला बनवायचे होते. त्यासाठी सध्या तरी मी 2 जे आहेत तर तेच फक्त कपडा काढून घेतलेला आहे बघा. याची 15-15 लांबी आणि रुंदी 15 इंच दोन्ही सेमच होतं छोट्या कव्हरची. तर म्हटलं आधी छोटे जे कव्हर आहेत का तर ते बनवून घ्यावे. त्यासाठी बघा मी काय केलेलं आहे, जवळजवळ 17-18 इंच रुंद आणि लांबीमध्ये 15-15 30 प्लस वरी 5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 35 लांबीमध्ये पूर्ण साडी अशी कट केली. आणि रुंदीमध्ये दोन्ही साईडने 16-17 म्हणजे 2-2 इंच तरी एक्स्ट्रा घेतलं. आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवलेली आहे मी साडी. मग जो असा काट आहे का तर तो व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचा. आणि ही जी वरच्या साईडने पदर टाकला आहे का तो फक्त स्टिचिंग करताना मी आतल्या साईडला घेतलेला आहे. कारण ही आतल्या साईडला घेतला की ज्यावेळेस आपण ह्याला बरोबर बाजूने करू तर ह्याची साईड ही उलट आहे. ज्यावेळेस बरोबर बाजूने करू त्यावेळेस तो वरच्या साईडला येईल. आणि जर तुम्हाला हे कव्हर आतल्या साईडला घालायचं असेल तर तुम्ही वरच्या खालच्या
वरच्या साईडला ठेवा. मला आतल्या म्हणजे वरच्या साईडला ठेवायचं होती जी छोटी बाजू आहे तर ती, तर त्यामुळे अखंडच आहे. मी फक्त ह्याला फोल्ड करून ही करणार आहे, स्टिच करणार आहे. त्यामुळे 2 पार्ट काय मी याचे पिलो कव्हरसाठी काढलेले नाहीत. तर बघा तशा पद्धतीनं तेवढं माप घ्यायचं, जे कव्हरचं माप असतं का तर तशा पद्धतीनं कव्हर घ्यायचं, माप घ्यायचं आणि काय करायचं, अखंड पट्टी काढायची. अखंड जर काढल्याच्या नंतर ना दोन्ही साईडने अशा पद्धतीने एक फोल्ड करायचा, नाही परत एक फोल्ड करून असं दोन्ही साईडने फोल्ड करून ना याला टीप टाकून घ्यायची, जेणेकरून ही वरच्या साईडला नंतर दिसलं तरी व्यवस्थित दिसेल आणि छान अशा दोन्ही साईडला आपण फोल्ड करून टीप टाकल्यामुळे फिनिशिंग पण छान दिसते. तर बघा आधी दोन्ही साईडला मी टीप टाकून घेतली आणि यानंतर याला डबल फोल्ड केलं आणि जी छोटी जी बाजू होती तर बघा ती आतल्या साईडला फोल्ड करून आतल्या साईडला 2 ते 3 इंच म्हणजे 3 ते 4 इंचापर्यंत आतल्या साईडला फोल्ड केलं आणि परत दुसरा पदर आहे तर त्याच्यावरती ठेवला आणि पुढे बघू शकता मार्जिन फक्त 1 इंच पुढच्या साईडला राहिलेली आहे ती फोल्ड केलेलं आणि अशा पद्धतीनं तो मी पदर पकडला आणि तसाच तो व्यवस्थित पकडायचा आणि त्यावरती टीप टाकून घ्यायची आणि टीप ही ना जरा थोडीशी लुजिंगमध्ये मी आधी टीप टाकून घेतलेली आहे. जवळजवळ 1.5 इंचाचं दोन्ही साईडला मी मार्जिन ठेवून ह्याची टीप टाकून घेतलेली आहे. तर बघा बरोबरमध्ये टीप येऊ द्यायची, सरळच पकडायचं व्यवस्थित. नंतर खालच्या साईडला पण एक टीप टाकायची बघा अशा पद्धतीने. तर मी काय केलं, दोन्ही साईडला अशा टीप टाकून घेतल्या. 3 बाजूला टीप येतात, एक बाजू आहे तर ती तशीच राहू द्यायची, कारण त्या साईडने आपल्याला हे कव्हर जे आहे का तर ते पलटी करायचं असतं आणि त्यामुळे 3 साईडला टीप येते कव्हरच्या अशा पद्धतीने बघा. तर ना अशीच मी टीप टाकून घेतलेली आहे आणि यानंतर ना मार्किंग करून घ्यायचं, व्यवस्थित कटिंग करायचं. परत याला काय 2-2 टीप टाकायच्या आणि परत लास्टला जी कडेला आहे का तर ती एक टीप टाकायची. अशा एका कव्हरला 3-3 टीप टाकून घ्यायच्या, जेणेकरून काय होतं कितीही ओढतोड जरी केली ना तरी पण अजिबात फाटत वगैरे काही नाही किंवा शिलाई उसवत नाही. एकावरती 1-2 टीप टाकायच्या आणि नंतर सगळीकडनं व्यवस्थित 1-1 इंच किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आणि त्या मार्जिनवरनं एक टीप टाकून घ्यायची, म्हणजे कव्हर एकदम फिनिशिंगमध्ये आतल्या साईडने तयार होऊन जातो आणि नंतर वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा. तर बरोबर असा व्यवस्थित छान असा कव्हर तयार होतो. तर तुम्ही असाच कव्हर ना उशांची खोळ असते तर त्याचासुद्धा करू शकता किंवा जर मऊ साडी असेल, कॉटनची साडी असेल तर त्याची आपण पायपुसणीसुद्धा खूप सुंदर करू शकतो बघा. असंच काही जुन्या साड्या जर असतील ना घरामध्ये त्याचा यूज करून तुम्हीसुद्धा असं काहीतरी नवीन करू शकता. जर तुम्हाला साधी टीप जरी टाकता येत असेल ना तरीसुद्धा हे कव्हर हे असे जे गोष्टी आहेत का तर त्या शिवायला येतात. हे जास्त काही अवघड नाही आणि जास्त म्हणजे शिकावं असं काही प्रोफेशनल शिकण्याची याला गरज नाही आहे. हे फक्त 1-2दा पाहिलं की लगेच आपल्या लक्षात येतं. तर बघा मी एक फोल्ड करून घेतलं, नंतर वरच्या साईडने फोल्ड केलं तर मस्त असं बघा कव्हर साडीचं तयार झालेलं आहे. 15 बाय 15चं हे कव्हर झालेलं आहे, म्हणजे तरी मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. 15.5 लांबी रुंदीमध्ये तयार झालं. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.